डॅडी झालं याला भेगा करके आधी माधुरी ती सुपडी देतात तिकडनं तिला बरा मी तर माझ्याजवळ रुही आहे. सुपडी दे ना. माझ्याजवळ रुही आहे. अरे ही राहिली सुपडी तुझ्या मागे. थांब बेटा मी इकडे पाणी टाकून देतो. आता सध्या चालू करते. कुठं चालू आहे? हे पा नाही 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 तर सोलर एकदम सकाळी सूर्य उगवायच्या आत धुवायला लागतं, नाही तर मग सूर्य मावळल्यानंतर रात्री धुता येतं. तर म्हणून आम्ही निवडला आहे हा रात्रीचा टाईम. आणि हजबंडनी आणि माहीने मिळून इथं सोलर स्वच्छ धुतलं आहे. आणि मग ते पाणी कसं कंपाऊंडमध्ये येतं, म्हणून मग कंपाऊंडही धुतलं गेलं. माझ्याजवळ इथे रुई आहे आणि ती मला म्हणते मला घेऊनच फिर. इथे मी गाळून घेतली ही ग्रीन टी. मला आता ग्रीन टी घ्यायची आहे कारण खूपच छान बनली होती ग्रीन टी. आणि इथे रुईसाठी जी लापसी केली होती त्यातनं एवढी उरली आहे, तर आता ही माही फिनिश करेल. आणि इथे मी उद्याच्यासाठी लसूण फोडले आहे. रुहीने खूपच छान नवीन ड्रेस घातला आहे. माही आणतं तिला, गेली ती तिकडे पळत. आणि तिला ही तिची डॉल आहे, डॉल पण खूपच छान आहे. आणि आज ही रुही पण अशीच सेम दिसते आहे डॉलसारखी. घेऊन ये माही तिला इकडे, घेऊन ये. ओ बापरे, खाल रुही. ए रुही, हां 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 कोण करताय रुही? म्याव म्या रुई. इथे मी बनवते आहे चहा. आणि हे माझं खूपच फेवरेट काम आहे, कारण मुळातच मला चहा प्यायला खूप आवडतं. व्हरायटी ऑफ चहा मी ट्राय करत राहते. अद्रकवाली चहा, गवती चहा टाकून चहा, मग इलायचीवाली चहा, असे अलग फ्लेवर्स मी टेस्ट करत राहते चहामध्ये. आणि त्यात खूप मजा येते मला ते करायला. दालचिनी पावडरही मी बनवून ठेवलेली आहे चहामध्ये टाकायला. मग थोडी पिंच ऑफ, जास्ती नाही घ्यायची राहती, अगदी चिमूटभरसारखी दालचिनी पावडरसुद्धा टाकते मी याच्यात. आणि इच्छा झाली तर थोडीशी लवंग मिरीची पूड करून ठेवलेली आहे, तर ती पण एकदम चुटकीभरसारखी टाकते. तर मसालावाली खूपच छान चहा रेडी होते मग. तर अशा काही गोष्टी असतात की ज्या केल्याने आपला मूड एकदम फ्रेश होतो. तर त्यातली ही एक गोष्ट आहे. तर चहा बनवून आणि ती पिऊन मला खूपच फ्रेश वाटतं. तुम्हाला सकाळी काय घ्यायला आवडतं? दूध, चहा, ब्लॅक टी, ग्रीन टी, कोण काय काय घेतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिजा. माझ्या मिस्टरांना तर चहा किंवा दूधवाली कॉफी ते घेतच नाही, काहीच कोणताच दूधचा पदार्थ ते घेत नाही मोस्टली. तर ते घेतात ब्लॅक कॉफी किंवा खूप कधी नवत ते ग्रीन टी घेतात. जास्ती कोणतं ब्लॅक कॉफीच आवडते त्यांना. मग इथे चहा मी बनवते माझी आणि माझ्या सासऱ्यांची. आणि ब्लॅक कॉफी हजबंडसाठी आणि दूधवाली कॉफी आईसाठी. रुहीने आज घातला आहे छान असा जंपसूट आणि वॉकरजवळ खेळते. हे रचायचे आहेत भांडे, पण रुही इथे खाते टोमॅटो फारच आवडतो रुईला. आणि जर चुकूनही दिसला ना तर एकदम मागेच पडते. पण ती पूर्ण नाही खात, असं थोडंसं खाते आणि मग
त्याला पूर्ण कंप्लीट नाही संपवू शकत ती, मग तो वेस्टच जातो. रुहीला असं एकदा संध्याकाळच्या वेळेला आणि एकदा सकाळच्या वेळेला असं आम्ही कंपाऊंडमध्ये थोडं फिरत होतो. म्हणजे घरात मुलं कसं कंटाळून जातात, थोडंसं नाही तर बाहेर चक्कर मारलं ना तर मग त्यांनाही खूप छान फ्रेश असं फील होतं. इथे चिवचिवचे बुटं रुईला घातले आणि त्याच्यामुळे ती अशी पटापट चालते. हे सँडल मी तुम्हाला दाखवलं ते मागच्या ब्लॉगमध्ये, तेच आहे. इथे मस्तपैकी दिवाबत्ती झालेली आहे. रुहीला तर आमचे देव म्हणजे एकदम खेळणंच वाटतं. रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालली आहे. तर काय बनवावं मग हा बेसन आणि भात बनवते आहे. एका बाजूला ठेवलं आहे भात आणि इकडे होतं आहे मस्तपैकी बेसन. सगळ्यांची जेवणं झाली आणि मी कचराच काढत होती आता हातात. पण मला एकदम छान असे फुलं दिसले गुलाबाचे आमच्या झाडाचे, तर मी तुम्हाला दाखवते ते. खूप छान आहे. ही रात्रीची वेळ आहे, सकाळी तर खूपच छान दिसलं. इथं अर्धच उमललं आहे. गरमागरम बेसन भात खायची खूपच मजा आली. इथे जे केळं होते ना ते आज आम्ही पूर्ण काढला, केळीचा घड, आणि किती मोठा घड आहे मी तुम्हाला दाखवते. हे पहा, खूपच छान मोठे मोठे केळे झालेले आहेत. आणि इथून याचा हा चीक पडतोय चालती. खूप छान मोठे असे केळे आहेत आज आम्ही काढले. हा चीक जर कपड्यांना लागला ना त्याचे डाग नाही निघत. केळी ह्या वेळेला जबरदस्त भेटले, खूपच छान. रेड कलरचा चाकू हा जो विळा आहे मोठ्या विळाने ते कट केले. हा इथे ठेवला आता, या विळाने कट केलं. आता पूर्ण हे जे आहे केळीचं झाड हे आम्ही कट करून टाकू उद्या. इथून हे एक लहान उगत आहे आणि हे जे बाजूचं मोठं आहे आता याला बाकी आहे फुल यायचं. पण ही एवढी जागा आता मोकळी होऊन जाईल केळीचा घड निघाल्यामुळे. याच्यातनं ना चीक पडतोय पूर्ण बघा, टप 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 पुन्हा इथं चीक पडलाय खालती. इथले केळ तर काढून झाले. आता हे दुसरं एक लहान झाड उगवलंय आणि अजून हे आहे मोठं झालेलं, अजून याला फूल यायचं बाकी आहे. अरे हो हो, ह्या झाडाला फूल आलेलं आहे, पण कुठून दिसेल? हां ते हे पाहे टोक दिसतंय अजून खाली. जेव्हा मोठं होईल ना थोडं बाहेर येईल तेव्हा दिसेल ते. डॉक्टरांनी केळी जशी मार्केटमध्ये विकत भेटतात तसे त्या प्रकारे छान केले, सॉर्ट आउट छान डझन वाईज जसे भेटतात तसे केले. ह्या केळींना पिकवायसाठी आम्ही कंतांमध्ये ठेवतो पोत्यामध्ये. आता हे आम्ही या पोत्यामध्ये भरून घेतो, म्हणजे हे पिकायला ठेवायची पद्धत आहे ही. आणि यांना पिकायला फार टाईमही नाही लागणार असं वाटतंय, कारण मोठे मोठे हे रेडीच होऊन गेलेले आहेत केळे.
आता यांना एका उबदार जागेवर ठेवायला लागेल. तर आमच्याकडे आहे स्टेअरच्या खालची जागा, तर तिथे कोणी हातही नाही लावत. एकदम मस्त इथे स्टेअरच्या खालती केळे ठेवलेत पिकायला. मग पिकल्यानंतर मग तुम्हाला दाखवेल. ह्या ज्या 2 पर्सेस आहे ना, हे आम्ही मार्केटमधून घेऊन आली होती. आणि जेव्हा ताई आल्या होत्या तेव्हा आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि त्यांनीसुद्धा एक खूप छान पर्स घेतली आहे. त्याचा जर मला व्हिडिओ भेटला ना तर मी तुम्हाला दाखवेल ती पर्ससुद्धा. तर खूपच छान पर्सेस ह्या भेटल्या. या रुहीचा पराक्रम, ही कशी उभी राहिली इथे, चेअर ठेवली आणि मग त्याच्यावरनं हिला वरती जायचं इकडे किचनच्या ओट्यावर. रुही काय कहते रुही? या इकडे बसल्या ताई. दोघं आजी बाबा मिळून मुलींवर लक्ष ठेवताय.